त्यातले तांदूळ काढून दाखव, तांदूळ काढून दाखव. हे पक्षी येऊन खाऊन जाणार. शाबाश, वाव. असं काय, असं करा. शाबाश, व्हेरी नाईस. दाखवा बरं, हाताने दाखवा. डायबर्ड फीडर कुठे आहे बघा. वाव, छान. ती बॉटल खाली घ्या, ती बॉटल खाली घ्या. बॉटल कोणाकडे आहे बघा. हे कशासाठी केलंय रे आपण, हे सांगा कशासाठी केलंय. हा, पाणी आहे का त्याच्यामध्ये बघा बरं. आता पक्षी येणार आणि काय करून जाणार रे, काय करून जाणार. पाणी पिऊन जाणार. शिवांजली सांग बरं, त्याचा उपयोग काय आहे सांग बरं, सांग. कोण पाणी पिऊन जाणार. बरोबर. आणि आता काय आहे, कोणता ऋतू सुरू आहे रे बाळांनो आता. उन्हाळा. आणि उन्हाळा सुरू असल्यामुळं काय होतंय बघा. बघा आहे बघा डाय फीडर. हा, कोणाला तहान लागणार. ए गार्गी, गार्गी लुक एट हिअर. कोणाला तहान. बघा बघा बघा, शिवांजली सुद्धा पाणी पितीये. सारखं सारखं पाणी प्यावंसं वाटतंय. आणि मग पक्षी येणार आणि आपल्या या डाय फीडर मधलं काय पिणार रे. डायबर्ड फीडर मधलं काय पिणार, पाणी. आणि मग आपण चिमण्यांना, पक्ष्यांना जगवू शकू. असं कोण कोण बनवणार सांगा डाय फीडर. कोण कोण बनवणार. डायबर्ड फीडर. याच्यामध्ये पाणी मिळेल का, अन्न मिळेल रे पक्ष्यांना. आता कोणते दिवस आहेत, कोणता ऋतू आहे. उन्हाळा. मग आता पाण्यावर पक्षी आपले तडफडून मरतील ना. तुम्हाला पण पाणी लागतं ना. आणि पर्यावरणाविषयी जाणीव लागली पाहिजे ना. मग याच्यामध्ये काय घालणार तुम्ही, याच्यामध्ये सांगा. पाणी. आणि ते कुठं कुठं लटकवणार आहे डायबर्ड फीडर. झाडाला. आणि मग तिथं कोण येणार. चिमणी, पक्षी, कावळा वगैरे येणार आणि पाणी पिऊन जाणार. बरोबर ना. आणि हे कशापासून बनवलं आपण. टाकाऊपासून टिकाऊ. याचं विघटन होतं का. नवले महिन्यामध्ये विघटन होतं का, नाही होत. आणि प्लास्टिकचं विघटन होत नाही. जर याला आपण जाळलं ना नंदिनी, आपण याला जर जाळलं ना तर याचं विषारी वायू तयार होतो आणि आपल्याला कॅन्सर सारखे असे गंभीर आजार होऊ शकतात. त्याच्यापेक्षा आपण याचा पुनर्वापर केला, रिसायकलिंग केलं आणि याचा आपण पक्ष्यांना वाचवण्यासाठी डायबर्ड फीडर बनवलेला आहे. देवांशी कोण काय बोलतील पटकन. आणि काय मिळणार याच्यापासून पक्ष्यांना, पाणी. आणि तुम्ही कुठे अन्न आणि पाणी. आणि ह्याचं बॅलन्स कसं काढलाय, टाकवा बॅलन्स कसं काढलाय. आणि पक्षी कुठे येऊन दाखवणार बसणार त्याच्यावर. आणि मग पाणी पिऊन जाणार. ज्याच्याकडे झाडं नाहीत त्यामुळे, ज्याच्याकडे झाडं नाहीत त्यांनी कुठे ठेवायचं रे. टेरिसवर. शाबाश. पुन्हा म्हणा पर्यावरण वाचवा. जोरात म्हणा पर्यावरण. जोरात पर्यावरण. पक्ष्यांना पाणी द्या, पक्ष्यांना पाणी द्या. त्या पक्षी पाणी पिणारच. आणि पुन्हा एकदा पर्यावरण. जोरात म्हण पर्यावरण. पक्ष्यांना पाणी द्या.
वाव, दाखव ते कसं लटकव. वाव, आज्ञा पाणी घाल. थांब, आज्ञा दाखव पाणी, दाखव. वाव, व्हेरी नाईस. दाखव. थांब 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 थांब, आज्ञा दाखव. वाव वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ए वाव, शाबाश. For victory, wow! ए वाव वाव, गार्गी दाखव. श्रीशा वर्कर. वाव, डाय बर्ड फिडर. आता दुसरं करूया. आज आपण पर्यावरणपूरक उपक्रम सादर करणार आहोत. तर पर्यावरणपूरक म्हणजे काय बघा. डाय, पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर, झाडे, झुडपे, वेली, पशु, पक्षी, आपण सर्व काही आपल्या अवतीभोवती आहेत ते. जर आपण पर्यावरण वाचवलं नाही तर पाऊस पडणार नाही. आता किती गरम होतंय ना, भरपूर गरम होतंय ना. जर पाऊस पडला तर व्यवस्थित छान वाटेल की नाही. त्याच्यासाठी झाडे लावली पाहिजेत. झाडे असतील तर पक्षी असतील, पक्षी असतील, झाडे असतील, झाडे असतील तर फळं वगैरे असतील. मग आपल्या आजच्या उपक्रमाचं नाव आहे डाय बर्ड फीडर. बर्ड म्हणजे काय रे? बर्ड, BIRD. बर्ड म्हणजे कोण? पक्षी. बरोबर आहे. हा दिसते का पक्षी? बर्ड दिसते का? हा बर्ड दिसते का? छान. मग आता बघा, आता किती ऊन आहे, खूप तुम्हाला तहान लागते ना. बघा, देवांशी सारखी पाण्याची बॉटल घेऊन बसली आहे. आपण वॉटर बिल करतो ना. मग जर या पक्ष्यांना बोलता येतं का? ते त्यांच्या भाषेत बोलतात, चिव चिव करतात, काव काव करतात, आहे की नाही. मग या पक्ष्यांना तहान लागून तसं पाणीच नाही मिळालं, नद्या नाले सगळे आटणार. आणि मग काय होणार बघा, नद्या नाले वगैरे सगळं आटणार, मग पाणी मिळणार. पाणी सगळं आटलेलं, मग पाणी कुठे पिणार? मग थोडीशी आपली पण सामाजिक उत्तरदायित्व, म्हणजे आपली पण एक कर्तव्य आहे ना की या पक्ष्यांना आपण पाणी द्यावं. जर तुम्ही पाणी असं ठेवलं आणि तुम्ही तिथं थांबलं तर ते येणार नाही. मग त्यांना आपण एक छोटंसं डाय बर्ड फीडर करायचे. आणि म्हणजे पक्ष्यांसाठी खाऊ, पक्ष्यांसाठी पाणी, असं घरटे छोटंसं बनवायचं. आणि ते बनवायचं प्लास्टिक पासून. आता प्लास्टिक हा असा घटक आहे की त्याचं विघटन होत नाही. बघा, जर आपलं घरातलं फळ वगैरे कुजलं किंवा काही पानं वगैरे कुजली तर ती पानं कुजतात, ती फळांची सालं कुजतात आणि मग त्याची माती मृदा होते, खत तयार होतं की नाही. तसं प्लास्टिकचं होतं का? कधी बघितलंय का? नाही. जर प्लास्टिक जाळलं तर याच्यापासून विषारी वायू तयार होतो, तो हवेमध्ये पसरतो. त्याच्यामुळे आपल्याला कर्करोग वगैरे म्हणजे कॅन्सर वगैरे सारख्या रोगांचा धोका असतो. किंवा पक्षी वगैरे मरू देखील शकतात त्या विषारी वायूमुळे. प्लास्टिकचं विघटन होत नाही, म्हणजे हे प्लास्टिक नष्ट होऊ शकत नाही. मग याच्यापासून रिसायकलिंग करायचं. देवांशी रिसायकलिंग म्हणजे काय? तर पुनर्वापर करायचा. नंदिनी, पुनर्वापर करायचा. बघा, तुम्ही प्लास्टिकचे बादल्या वगैरे बघितलेत का? मग हे प्लास्टिकचे बॉटल वगैरे सगळे एकत्र करतात, त्याच्यावर क्रिया करतात आणि त्याच्यापासून रिसायकलिंग वेगवेगळ्या वस्तू बनवतात, पुन्हा पुन्हा वस्तू बनवतात, कारण हे नष्ट होऊ शकत नाही. मग आपण काय करायचं? या प्लास्टिकचा पुनर्वापर करायचा. आणि मग हे प्लास्टिक, हे चाकू, ही मेणबत्ती, ते बघा या काड्या घेतलेत. आणि मग मोठी आपल्या घरातली मोठी मंडळी पाहिजे. समजा आपण मेणबत्ती चालू केली, त्याच्यावर चाकू गरम केला आणि बरोबर मी इथून इथं कट केला. बघा, ते बघा, ही बॉटल दिसते का तुम्हाला? बॉटल दिसते ही इकडं. हो बाबा, महाराष्ट्र इकडं बघा. आता ही बॉटल दिसते का तुम्हाला? ही बॉटल बघा, इथून इथं कट केली, पाहिली का? आपण सुद्धा इथून इथं असं बरोबर मार्क करणार आहोत आणि इथून इथं कट करणार आहोत. मग पुन्हा इथं 2 होल घेणार आहोत, इथं 2 होल घेणार आहोत आणि त्याला 2 या काट्या केली. बघा, बारीक हे की नाही, या किंवा याच्यापेक्षा बारीक असे इथून इकडं येईल, इथून इकडं येईल. का? कशासाठी असेल का हे? कशासाठी या काट्या असतील? का असतील? कारण बघा, पक्षी
पक्षी इथं येणार आणि तो पक्षी या काठीवर बसणार आणि आपलं पाणी किंवा खाऊ खाणार किंवा पाणी पिणार. बरोबर आहे ना? कारण तिला बसायला जागा पाहिजे ना. जर पक्षी या बॉटलवर बसला तर बॉटल अशी काय होईल? इम्बॅलन्सिंग होईल की नाही? त्याला बॅलन्स चांगला आला पाहिजे. मग हे इकडं हे बघा, हे इथं असं आणि हे इथं असं. बरोबर पक्षी इथं बसेल आणि आपला हळूहळू त्याचं पाणी पिऊन जाईल आणि खाऊन जाईल. म्हणजेच आपल्याला तो पक्षी काय करणार आहे? आनंदी होणार आहे. बघा आता कुठंतरी पाणी आहे का रे? आता मे महिना अजून यायचंय. हा तर एप्रिल महिना आहे, अजून पूर्ण मे महिना उन्हाळा असणार आहे. मग तुम्ही पक्ष्यांना पाण्याची फीडर बनवणार का? आवडलं का तुम्हाला हे? आता हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आता हे बघा, हे छोटंसं घरटं हे सुद्धा वॉटर बॉटलनी केलेलं आहे. हे काय करतात बघा, हे एवढं असं कट करतात, पुन्हा पुष्टा घेतात आणि पुष्टा घेऊन त्याच्यावर असं ठेवतात, त्याला गवत वगैरे लावतात, मध्यभागी असा कट बरोबर करतात मार्किंग घेऊन आणि मग त्याला गवत वगैरे लावून हात तो पक्षी आपोआप बसू शकतो. आता आपण खाऊ सुद्धा ठेवू शकतो. त्याला पण डायबर्ड फीडर म्हणतात. म्हणजेच काय काय ज्या आपल्या टाकाऊ वस्तू ते आपण फेकणार ना. मग या फेकण्यापेक्षा या टाकाऊतून आपण टिकाऊ वस्तू बनवूया आणि आपल्या पक्ष्यांना वाचवूया, आपल्या पर्यावरणाला वाचवूया. पक्षी वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला पाहायला मिळतील ना. बघा हे पाहिलं का? एवढी मोठी बॉटल. आता काय करणार लोक तुमच्या घरातली काय करतात? फिनेल वगैरेला बॉटल आणतात, मोठमोठ्या पाण्याला बॉटल आणतात आणि मग हे फेकून देतात. हे फेकून न देता याचा मोठा डायफीडर होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. असं सुद्धा होऊ शकतं. आपण हे सगळं बनवणार. दाखवा कुणी बॉटल सगळे दाखवा. वाव, व्हेरी नाईस. दाखवा ही बॉटल घे बरं, शिशा घे. वाव, व्हेरी नाईस. आता आपण याच्यापासून काय बनवणार आहोत? डायबर्ड फीडर म्हणा. डायबर्ड फीडर. शिवांजली म्हण. डायबर्ड फीडर. जोरात म्हणा. डायबर्ड फीडर. मग कोण मला सांगा याच्यामुळे काय होणार? एकीने उठून सांगा काय होणार याच्यामुळं. लवकर सांगा. चला याच्यामुळे काय होणार? मी हे बर्ड फीडर बनवणार. त्याच्यामुळे काय होणार? कोणाला पाणी मिळणार? जोरात सांगा. कोणाला पाणी मिळणार? आपण पक्षी वाचवणार ना. त्यांना पाणी मिळणार, त्यांना खाऊ मिळणार आणि पाण्या वाचून पक्षी तडफडून मरतील का? नाही. मग आपला टेनिस आहे बघा. आजकाल आहे ना छोटी घरं नाहीयेत, अशी बगीचे नाहीयेत, बगीच्यांमध्ये झाडं नाहीयेत. आपल्या शाळेमध्ये झाडं आहेत ना शिवांजली? आपल्या शाळेमध्ये झाडं आहेत का? त्या झाडांना फांद्या आहेत का? मी नंतर जाऊन दाखवणार आहे तुम्हाला त्या फांद्यांना आपण कसं बांधणार आहे. आपण बनवायचे डायबर्ड फीडर आणि पक्ष्यांना पाणी घेण्यासाठी ते डायबर्ड फीडर आपण कुठे लावायचे? आपल्या झाडांच्या फांदीला. आता तुमच्या घराकडे जर बगीचा नसेल, छोटस झाड असेल, त्याला फांद्या नसतील, मग तुम्ही काय करायचं? टेरिस आहे का? टेरिस आहे का? बघा देवांशी पाणी पिते. मग जर देवांशीला जर पाणी सारखं लागत असेल तर मग त्या पक्ष्यांना पण लागणार ना पाणी. मग ते तडफडून मरतील का? नाही. मग त्या टेरिसवर जायचं. टेरिसवरच्या त्या कट्ट्यावर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं काय करायचं? लाकूड किंवा पट्टी लावून त्याला तिथं फिक्स करायचं आणि त्याला डायफीडर लावायचे. इथे याच्यामध्ये समजा आपण पाणी वगैरे भरलं, डायफीडर तयार करायचं ना. यस, डायफीडर तयार करायचं ना. हा, छान डायफीडर तयार करायचा आणि तुम्ही बघा त्या पक्ष्यांचे मित्र व्हाल. तुम्ही तिथे जवळ गेल्यानंतर ते पिणार नाही, पण तुम्ही तिथे लावलं आणि त्या टेरिसवर आजूबाजूला थोडेसे तांदळाचे दाणे किंवा गव्हाचे किंवा ज्वारीचे दाणे ठेवले, तुम्ही दुरून बघितलं आणि तुम्ही दूर पण त्याच्याबरोबर पाणी पण पाहिजे ना शिवांजली? पाणी पण पाहिजे ना. पाण्याशिवाय जगू शकतो का आपण? मग ते पक्षी जगतील का? पक्षी सजीव आहेत का निर्जीव आहेत? सजीव. त्यांना अन्न पाणी हवेची गरज आहे ना. मग त्यांना आपण जर तिथं अन्न ठेवलं आणि हे अशा पद्धतीचं डायफीडर अशा छोट्या पद्धतीचं आपण बनवणार आहे बरं का. आता याचं कटिंग करून करणार ना सगळेजण मदत. आणि खूपशे डायफीडर बनवूया आणि तसे तिथं लावले की तुम्ही दुरून बघायचं. बघा तुमची चिमणी येईल, चिऊ येईल, काऊ येईल आणि आपलं पाणी पिऊन आनंदाने उडून जाईल आणि पुन्हा येईल. मग तुमची दोस्ती पण होईल. बरोबर आहे ना? चला आता आपण बनवूया डायबर्ड फीडर. काय बनवायचंय? डायबर्ड फीडर. ओके. सगळ्यांनी पहिल्यांदा पाहून घ्यायचे. आपण हा काय केला? हा
आपण इथं काढून या डस्टबिन मध्ये ठेवला. हा आता काय करायचंय बघा, मी मार्किंग करते. इकडं बघ शिवांजली, बघा मी इथं मार्किंग केलं असं, इथून असं, इथून असं, इथून असं. मी हे मार्किंग कशासाठी केलं असेल ग? इथून करते. कशासाठी केलं असेल? मला हे काय करायचंय आता? कापायचंय. बरोबर, बघा हे मार्किंग केलेलं आहे की नाही, कापायचं. आता हे कापताना ऐका, तुम्ही घरी करताना आता इथं करायचं माझ्यासमोर, तर मी मोठी आहे, आणि तुम्ही घरी करताना मात्र काय करायचंय, मम्मी पप्पा जे तुमचे असतात की नाही, मोठी मंडळी वगैरे घरातली, दादा ताई, त्यांना बरोबर घ्यायचं. कारण आता आपल्याला पेटवायचंय. हे काय आहे? काय आहे? मेणबत्ती. का पेटवायची आहे? कारण हे कट करताना आपल्याला सुरी वगैरे तापून घ्यायची आणि मग हा असा कट करायचे. तर करूया का आपण? करूया का? चला तर बघा, बघा ह्याच्यासाठी तरी मोठी लोक पाहिजे तर घरामध्ये. कसली लोक पाहिजे? तुम्ही घरी हा प्रयोग करायचा नाही. मी अरे देवा, थांबा थांबा थांबा. मी इथं पहिले फिक्स करून घेते. काय करून घेते? फिक्स. असं उभं राहिल्याशिवाय मला नाही ना करता येणार. बघा फिक्स करावं लागेल ना मला की नाही? हे बघा फिक्स होईल. झालं फिक्स? झालं का? मी अजून एक मेणबत्ती घेते. हा बघा, अजून एक मेणबत्ती घेतली आणि मी आता का हा बरोबर आहे. बघा शिवांजलीनं विचारलं, टीचर 2 मेणबत्त्या कशाला? तर हे आपलं कापलं पण पाहिजे ना लवकर. बरोबर आहे की आलं का लक्षात? बघा हा, खूप सुंदर होणार आहे आपलं बर्ड डाय फिडर. बर्ड डाय फिडर. आपले पक्षी वाचणार आहेत. तुम्हाला वाचवायचंय ना? तुमच्या पक्ष्यांशी दोस्ती करायची आहे का? शाबाश. आणि पर्यावरणाला पण वाचवायचंय. आपण पर्यावरणामध्ये राहतो, त्या पर्यावरणाला पण वाचवलं पाहिजे. झालं? खोकू नको. बघा आता मी हे तापायला ठेवलंय. बघा इकडं बघा, लक्ष द्या. लक्ष दिलं का कसं तापतंय? बघा नंदिनी बघितलं का? मी फॅन बंद केलेला आहे. मी फॅन बंद केला, आता हे तापतंय. इथं मागच्या बाजूला बघा मी धरलेलं आहे. अजून इथं आणून ठेव बघा. ठेव. दे. बघा बघा आता आपल्याला ह्या अशा वायर सुद्धा लागणार आहेत. या बघा हे कशासाठी? वर आपल्याला लावण्यासाठी. थँक्यू. यू कॅन गो नाउ. थँक्यू म्हणा त्या दीदीला. ओके बघा मी इथं ठेवते बाजूला. बंद कर. शेडर. बघा आता ते चांगलं तापलेलं आहे. शाबाश. अशीच उभी राहा कामिनी. तिथंच उभी राहा. बघा आता हा बघा हे तापलंय. कशावरून कळलं मला तुम्हाला तापलंय? लाल झालंय का ते? कसं होतंय? पण हे याला मोठी लोक पाहिजेत ना. बरोबर. तू इकडून ये बाळा. कामिनी. हा शाबाश. कामिनी इकडून पण ये बाळा. या बाजूला पण ये. बघा होय. असा हा प्रयोग घरी एकट्याने करायचंय का? नाही. कामिनी बघ. कामिनी कुठे घेतली? बघा कामिनी. बघा लक्ष द्या. हा आणि बस खाली बस. बघा मी गरम केल्याशिवाय हे प्लास्टिक आहे ना, हे तसं तुटणार आहे का? नाही तुटणार आहे. बघा आणि आपल्याकडे जर यंत्र असतं की नाही, तर यंत्रानं तुटलं असतं. आता बघा मी इथून घेतलं. बघा परत पाणी खाली जाणार. मागून तर पाडायचं नाही आपल्याला. फक्त काय करायचंय?
आणि अजून एक आपल्याला हे बर्ड फीडर इकडचं पण करायचंय, हे पण करायचंय. बस खाली बघा बघा, ते पण करायचं, सगळ्याच करायचं, सगळ्यांनी करायचं. ऐका, आहे की मी आहे की मी सकाळपासून तुमचं बघा. वाव म्हणा, वाव वाव. ते बघितलं का, बघितलं का. आणि हे सुद्धा वाया नाही घालवायचं, ते सुद्धा वाया नाही घालवायचं, त्याची फुलं बनवायची. मी ती पण शिकवणार आहे, पण ते उद्या शिकूया. आज आपण बर्ड फीडर करूया. आणि आज कोण कोण आपल्या टेरेसवर डाय फीडर लावणार सांगा, हात करा. वाव, कोण कोण लावणार. छान. कुणाकुणाकडे झाडं आहेत रे, कुणाकुणाकडे झाडं आहेत रे. शाबाश, खरं खरं बोलायचं, प्रामाणिक बोलायचं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नेहमी खरे बोलावे. आता बघा, आता एवढीच एक लाईन राहिली. वाव वाव वाव. थोडासा झूम कर, झूम कर, थोडं झूम कर. जोरात हात वर करा. बघा, आता इथं बाजूला ठेवायचं. हे बघितलं का, हे आपण कट केलं, बघितलं का. दाखव, जवळ ये बाळा, जवळ ये. बघ, दाखव. वाव म्हणा, वाव. आता हे ना, हे वाया नाही घालवायचं, याची फुलं करायची, पण हे आता बाजूला ठेवायचं. आता हे आपण कट केलं, हे फिक्स केलं. बघा, झालं. इथं आपलं पाणी बसू शकतंय, बरोबर आहे. आता मी काय करणार आहे, एक हे घेणार आहे. बघा, मी याचं हे केली. बघा, आता बघा मी काय करतेय, लक्ष द्या हा. बांधण्यासाठी बघा की, का ते बघा की बारीक. बघा, एक बीळ पाडण्यासाठी. अच्छा अच्छा, बघा. अच्छा, होय होय. बघा बघा, इथं बीळ पडलं का. बघा, पडलं का इथं बीळ. वाव. हे कशासाठी, इथून इथं आपली तार बसवण्यासाठी, बरोबर आहे की. आता बघा, आता पुन्हा ते बघा, इथलं इथलं अंतर बघायचं, इथलं इथलं अंतर बघायचं. मी जा बघा. शाबाश, तुम्ही फार हुशार मुली आता. आणि आपल्याला ते हे पण करायचं. आता अंतर बघितलं का, हे अंतर बघितलं, हे बरोबर इथं. वाव वाव. आता याच्यातून आपली तार जाणार आहे आणि याच्यातून पण आपली तार जाणार आहे. इथून इथं आपण बांधणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, बरोबर इथं आणि इथं एक ब्रेक घ्यायचंय, इथं आणि इथं एक ब्रेक घ्यायचंय. किंवा काय करायचं बघा, आता आपण काय करणार आहे. आता आपल्याला ते पक्षाला बसायला पण जागा करावी लागेल ना. पक्षाला बसायला जागा करावी लागेल ना, की नाही करावी लागेल. बॅलन्स करता येणार नाही. असं 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 होईल तर आपल्याला, हा बरोबर. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ह्याच्या काड्या असतात की नाही. कशाच्या ग, कशाच्या काड्या सांगा, बोला. कशाच्या काड्या. बघा, मी बरोबर इथं बी लिहिलंय. बघा, उई उई, ओरडतोय. आता बरोबर त्यातून जी काडी जाईल तीच काडी आपण बरोबर इथून ठेवणार आहे. बघा, आता या बाजूला आपण बरोबर, आपल्याला बीळ कुठे दिसतंय. बघा, इथं दिसलं बघा मला बीळ. बरोबर झालं बघा, बरोबर झालं. आता बघा, इथून मी काय करणार आहे, हे बघा सरळ बाजूला हो. आता ही जी काडी आहे, बघा इकडं बघा, हे बघा. झालं का बघा. हे कशासाठी, आपला पक्षी त्याच्यावर बसण्यासाठी. हे कशासाठी, कारण तिथून हे होतंय ना बघा. हे बघा बाळांनो, मी काय केलं बघा. वाव, वाव वाव. बघा, पक्षी याच्यावर येणार, बसणार. खाली सुद्धा आपल्याला हे लावायचे. हे बघा, खाली सुद्धा आपल्याला हे लावायचं आहे.
चिटकून टाकायचं आहे आपल्याला असं, कारण पक्षी इथं पण बसू शकतो, इथं पण बसू शकतो, इथं पण बसू शकतो. आलं का लक्षात की नाही? आलं का लक्षात? बरं बघा इकडचं बी आहे ना बरोबर त्याच्या समोर बघा. हा वाव बघा, वाव झालं. इकडून एक. आता मी काय करणार, या 2 काड्या आहेत की नाही, या 2 काड्या बघा. चला वाव गेली का? हे बसण्यासाठी जागा पक्ष्यांना ना, त्यामुळे समोरून जा बघा. आता मी हे सुद्धा त्याच्यात ठेवणार आहे बघा. कुणाला कळलं रे ही आयडिया? कुणाला कळली? वाव. आता हे सुद्धा बघा, दुसरं सुद्धा. हा बघा 2 हो बरोबर आहे. त्याच्यात खाण्यासाठी असं पण ठेवू शकतो, इथं पण काहीतरी ठेवू शकतो. मी इथं का नाही लावलं हे सांगा? का लावलंय? हा पाणी बाहेर पडू नये म्हणून. कामिनी ते दाखव, पाणी बाहेर पडू नये म्हणून इथं लावलंय बघा मी. पाणी बाहेर पडणार का आता? नाही पडणार, हो की नाही? बिलकुल सगळं पॅक झालं एकदम. आता तसंच मी इथं पण लावून घेणार आहे. का लावली रे? का लावली? आणि हे सगळं टाकावं कुठली खाऊ रे? आपण हे फेकून देणार होतो, पण फेकून न देता आपण काय केलं याचं? डायबर्ड फीडर. काय केलंय? हा पक्ष्यांना पाणी. आपण शेवटी मला बोलून दाखवायचं. ओके आता बघा, आता लक्ष द्या. ओके आता तार घ्यायची. काय घ्यायची? हा घेतली का तार? होय बघा. मी बघा अशी तार करून घेतली. अशी करून घेतली. बघा ही तार अशी करून घेतली मी. बघा आता मी काय करणार आहे बघा. बघ त्याला हात लाव बघ. तार एक हात बघायला हात लाव बघा. बस हे बघा. आता काय करणार आहे मी, तू असं धर बाळा, धर असं. इकडे धर, तू इकडे धर असं. खाली धर, खाली. ओके बघा आता ना. ओके क्लिअर. पहा होय लक्ष दे बाळा. हे बघा बघा. बल्ले 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 झाली का? या हे बघा एवढं झालं. आता मी काय करणार, चला हे बघा. हे बघा बघा. आता तू धर बाळा, तू सोड. आता तू खाली धर आणि तू इकडे धर, सिद्धी धर इकडं. वाव 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 वाव. चला म्हणा वाव. आता तुम्ही सोडा बघा. आता इकडं बघा. हळूहळू करायचं. तू धर खाली धर. खाली. हा तू पण धर श्रीषा धर. असं बस. त्या काठीला हात लावू नका, फक्त खाली धरा. बघा आता काय झालं बघा. थांबा बाळांनो. हे बघा. सोडा. बर्ड फीडर झालं का आपलं? आता आपण थोडंसं पाणी घ्या. चला पाणी घ्या थोडंसं. आपण एक लावून येणार आहे आणि तुम्ही कसं शिकलं. थांबा बस. खाली बसा सगळेजण खाली बसा. बघा आता मी पाणी हो मॅडम आहे आज्ञा. खाली बस. बघा इकडे बघा. थांबा बघा. देवांशी दाखव तुझं. शिवंजली दाखव. बघा ही सुद्धा एका सपोर्ट फीडर बनवू शकते. बरोबर आहे ना? खाली बसा. आता बघा मी काय करणार आहे याच्यात बघा. आता चला थांबा. डायबर्ड फीडर. डायबर्ड फीडर. वाटतंय तुम्हाला? आता आपण हे काय बनवलं,
डाय बर्ड फीडर हे की नाही बनवलं ना? कशासाठी बनवलं रे? बोला बरं. पक्ष्यांसाठी पाणी प्यायला, त्यांना उन्हाळा चालू आहे म्हणून त्यांना तहान लागते. ओके. आणि ईशानी तू सांग बाळा, काय होईल या डाय बर्ड फीडरमुळं? काय होईल बाळा? हां, पक्षी आनंदी राहतील, पाणी पितील, तहान भागेल. बरोबर आहे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये पाणी होते ना, मग पाण्याशिवाय ते तडफडून मरणार नाहीत. आणि तुमच्याशी दोस्ती करतील का रे ते पक्षी? करतील का रे? हो. आता आपण भरपूर डाय बर्ड कुठे वाव, तो कावळा कुठे आहे रे बाळा? हां, ते कावळे दादा काय म्हणतायत? चला, माझ्यासाठी ह्या छोट्या मुलींनी काय बनवलेलं आहे? पाणी बनवलेलं आहे. हा, डाय बर्ड फीडर. तो सुद्धा काय करेल माहिती का? तो कावळे दादा पण काय करेल माहिती का? आता काय करेल तो बघा. तुम्ही सारखं तोंडातून असं चालेल का बघा. आणि तो सुद्धा काय करेल, येईल आणि हळूच आपल्या डाय बर्ड फीडरमधलं काय करेल, पाणी पिऊन जाईल. आणि आपण पक्ष्यांशी दोस्ती करूया आणि पर्यावरण वाचवूया. म्हणा, पर्यावरण वाचूया. चला धनश्री, चला जोरात म्हणा, पर्यावरण वाचूया. पर्यावरण वाचूया. पक्ष्यांना पाणी देऊया आणि पक्ष्यांना मदत करूया. पर्यावरण वाचवूया. बरोबर आहे की नाही? बघा, आपला डाय फीडर मागं बघ दिसतोय का? बघा बरं, दिसतोय का आपला डाय फीडर? छान. त्याला हलवायचं ना. आणि शांतता असेल ना की पक्षी हळूच येतात आणि पाणी पिऊन जातील. आणि रोज त्याच्यामध्ये पाणी टाकत राहायचं. आता असे भरपूर डाय बर्ड फीडर बनवायचे. कोण बनवणार? सिया, सिद्धी, शर्वरी, कोण बनवणार? आता लगेच बनवायची का आपण? दाखवा तुम्ही काय आणलंय दाखवा. शाबाश. आणि आता प्लॅस्टिकचं विघटन होत नाही, मग प्लॅस्टिकचा आपण पुनर्वापर करूया, रिसायकलिंग करूया आणि पुन्हा त्याच्यापासून एक वस्तू बनवूया. बरोबर आहे ना? छान आहे की नाही? चला म्हणा, पर्यावरण जोरात, पर्यावरण पक्ष्यांना
काय होतं सांगा? पक्ष्यांना पाणी पाणी मिळतं. आनंदी राहतात. पक्षी आनंदी राहतात, पक्ष्यांना पाणी मिळतं. आणि पक्षी पाण्या वाचून मरतील का? नाही. इथं कुठं बसतील पक्षी सांगा? कुठं बसतील? इथे. किंवा मग आपण लटकवणार आहे ना झाडाला, आणि मग इथलं पाणी तरी पितील. आणि हिचं काय आहे बघा, हे उभी राहा, शर्वरी उभी राहा. याच्यात पाणी आहे का रे? मग याच्यात पक्षी कुठे येऊन बसणार सांगा? तिथं येऊन बसणार आणि काय खाणार? खाऊ खाणार त्याच. आणि नंतर पाणी कुठून येणार? इथून. शाबाश. हे बघ, हे बघ, हे बघ. आलं की नाही? बघ, बटरफ्लाय लगेच आलं होतं पाणी प्यायला. म्हणजे त्याला पाणी लागतंय. आलं होतं का बटरफ्लाय? आलं का आपल्या व्हिडिओ मध्ये? आला का बटरफ्लाय? जराशा आलाय. आला होता बघा. आणि तो पाणी पिण्यासाठी आला होता, पण त्याला जाणवली माझी चाहूल. जेव्हा आपली चाहूल तेव्हा ते आपोआप येऊन पिणार. बरोबर आहे ना? बटरफ्लाय तिकडे आहे. थँक्यू म्हणा सरांना. चला.